मौजे कारकल तालुका दक्षिण सोलापूर येथील फिर्यादी व साक्षीदार यांचे भीमा नदीकाठी बसवण्यात आलेल्या 64,800 रुपये किमतीची इलेक्ट्रिक मोटारीची 1620 मीटर केबल वायर कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली याबाबत मल्लिकार्जुन सुतार राहणार कारकल तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 5 फेब्रुवारी 2025 रोजी मंद्रुप पोलीस स्टेशन येथे BNS कलम 303(2) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांना आदेशित केले होते। गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार सदर गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांना गोपनीयरित्या माहिती काढून संशयित इसम अंबण्णा महादेव कोळी राहणार कारकल यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केल्याने सदर आरोपीस गुन्ह्याकामी तपासिक अंमलदार सहाय्यक पोलीस फौजदार SB काशीद यांनी अटक करून त्याची न्यायालयाकडून 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करून घेऊन अटक केली आहे। सोबत आरोपीकडून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल, केबल वायर कट करण्यासाठी लागणारे साहित्य, गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटरसायकल असा एकूण 1,24,860 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, मंद्रुप पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार काशीद, पोलीस कॉन्स्टेबल संदीप काळे, महांतेश गुळजे, सुनंद स्वामी यांनी बजावली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।